तर मंडळी नवरात्रीच्या दुसरी माल आहे आणि पाहू शकता गर्दी किती आहे, कारण आजचा मंगळवार असल्या कारणाने ही गर्दी जास्तच आहे। जेमतेम आज दुसरी माल आहे आणि पाहू शकता फुल अशी फुल गर्दी आहे, सगळीकडे पूर्ण ट्रॅफिक लागली आहे। पाहू शकता बसेस किती, फोर व्हीलर, आणि ही गर्दी आता कंटिन्यू अशीच राहणार आहे पूर्ण 9 दिवस। पाहू शकता मंदिर म्हणजे अजून खूप लांब आहे, इथूनच गर्दी बघा। मंडळी पाहू इथे यावर्षी पावसाने पूर्ण धुमाकूळ घातला, पहिल्या दिवसापासूनच त्याने आपल्या हजेरी लावलेले आणि अक्षरशः स्वयंसेवकांची अवस्था बिकट आहे यावर्षी। पाहू शकता म्हणजे गाड्या कुठं पण फसतात, आजूबाजूला चिखल झालेला आहे। हो काय बोलते, पब्लिक भरपूर आहे भाऊ, चला आम्हाला टाइम नाही। तर मंडळी पाहू शकता फुल म्हणजे फुलच गर्दी। पाहू शकता अशा अवस्थेत गाडी गेली की फसलीच ती, यावर्षी बेकार म्हणजे बेकार अवस्था आहे, पावसाने सगळी वाट लावून ठेवली। तरी स्वयंसेवक कशात कमी पडत नाहीत, आपली जबाबदारी ते व्यवस्थितरित्या पार पडते। काय गर्दी काय बोलते आजची? आज गर्दी जशी प्रमाणात दुसऱ्या मालीवर सुद्धा खूप गर्दी आहे। सकाळपासून आपले ग्रामस्थ नवरात्र मित्रमंडळ वंशाली सकाळपासून सर्व लाईनवर असं वाचून व्यवस्थित गाड्यांचं पार्किंग केलेलं आहे व आताही त्यांचं चांगलं नियोजन आहे। आणि आपण लोकांनी पार्किंगसाठी जी काही सेवा करतो त्याचं लोकांकडून आपल्याला चांगलं उत्तरही मिळतं, कारण चांगल्या प्रकारे पार्किंग किंवा कोणतेही गालबोट न लागता आपण पार्किंग करतो व पैसे न घेता पार्किंग करतो, हे लोकांना खूप आवडतं। बाहेरचे लोक आल्यानंतर आपल्या गावांना किंवा गावकऱ्यांना तसेच आपले पार्किंगसाठी सहकार्य असतात त्यांनाही चांगलं बोलूनच जातात, कारण जे काही आपण त्यांना सहकार्य करतो खूप त्यांना आनंद वाटतो। महत्त्वाचं म्हणजे निःशुल्क पार्किंग, हा हे महत्त्वाचं आहे। पार्किंग बाकी ठिकाणी 5 मिनिटं झालं तरी पण पैसे घेतात, अशा प्रकारे आपण पार्किंग करतो। आणि पार्किंगची जी काही तयारी असते ती अगोदर 15 दिवसापूर्वी तयारी असतं, पण यावर्षी पावसाला असताना सुद्धा आई माऊलीच्या कृपेने पार्किंग चांगल्या प्रकारे होत आहे व ही आई माऊलीची इच्छा आणि तिची आपल्यावर एक सावली आहे, त्या पद्धतीने पार्किंग झाली आहे, म्हणून त्यात सुद्धा पाऊस पडत नाही। आई माऊलीची इच्छा असली, सध्या पेनला पाऊस पडते, सध्या पेनमध्ये आता पाऊस पडते, पण आई माऊलीच्या गावात पाऊस पडत नाही, कारण ती तिची इच्छा आहे की आपल्याकडे येणारं भाविक व्यवस्थित यावानी जावं व आमच्या गावकऱ्यांचं सुद्धा सहकार्य त्यांना लाभावं, हे आपल्या प्रत्येक गावकऱ्याचा सहभाग असतो। अशा प्रकारे आपलं पार्किंग मंडळी अगोदरच्या जर 10-15 वर्षापूर्वीचा जर आढावा घेतला तर ही दुकानं बोलली तर समोरच्या भागातच असायची, आता पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत असतात, म्हणजे एक प्रकारचं एकदम मोठी यात्राच झाली असं बोलायला पाहिजे। पाहू शकता प्रत्येक व्हरायटीमध्ये तुम्हाला भाजी वगैरे जे कंदमुळे असतील सगळे इथं पाहायला भेटतात। काय बोलते गर्दी आजची? एकदम मजा, जोरात गर्दी, फुल गर्दी एकदम। आकाश पालना पण आहे।
डोंगरामध्ये लाखोच्या संख्येने आपले पाहणे मानण्यासाठी आलेले आहेत आणि त्याची प्रचिती आई जगदंबा देवी त्यांना काही दिवसात नाही, काही तासात नाही, तर काही क्षमता देते अशी शाश्वत पावसाला पाहणारी अकेला धावणारी ही जगदंबा माता या करोशी गावामध्ये स्वयंभू आहे. म्हणून तर आज गेली 450 वर्षापासून या गावामध्ये भक्तांचा अलोटाचा महापूर बनलेला असतो. हे सर्व आमचे ग्रामस्थ एकजुटीने आणि एक दलाने सर्व आपल्या ग्रामस्थांच्या सेवेसाठी इथे तत्पर